त्या दिवशी आमची मध्यवर्तीची मीटिंग झाली सेंट्रल कमिटीची मुंबईमध्ये. दर 3 वर्षांनी एका पक्षाला एक अधिवेशन पार्टीचं घ्यावं लागतं. पार्टीचं काम असं आहे का मनात आलं ते बोलत नाही, मनात आलं ते जगत नाही, मनात येईल तसं वागत नाही. या पक्षाची सिस्टीम अशी आहे का शेतकरी कामगार पक्ष एक अधिवेशन दर 3 वर्षांना घेते. त्या अधिवेशनामध्ये चर्चा होते. त्या सत्रामध्ये जे काही प्रश्न या महाराष्ट्राचे उपस्थित होत असत त्याच्यावर तोडगा काय केला पाहिजे, पक्षाचं धोरण कसं असलं पाहिजे, पक्षाने ते कसं लढलं पाहिजे, पक्षाने त्याच्यावर उपाययोजना काय केली पाहिजे याचा मसुदा तयार होत असते. त्याच्यानंतर पक्षाचे ठराव तयार होत असते. त्या ठरावानंतर पक्षाची वाट ठरते. तर पक्ष कोणत्या विचारसरणीवर चालणार आहे किंवा कोणते प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहे, कोणते प्रश्न घेऊन इलेक्शनला समोर जाणार. म्हणून येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या 2 व 3 तारखेला पंढरपूर येथे अधिवेशन आहे. धार्मिक लोक तुम्ही आहे, गेलं तर दर्शनाच्या नावाने जाता येते. आषाढी आताच संपली एकादशी, दर्शन तर दर्शनही होऊन जाते आणि पक्षाचे विचारही ऐकायला मिळते. मोठमोठे वक्ते येते. या पक्षामध्ये पैसे नाही, या पक्षामध्ये माणसं निष्ठेचे आहे. जसे प्रदीप भाऊ बोलून गेले किंवा प्रदीप भाऊ होते किंवा वीरेंद्र बाबू होते. इथं जे काही भेटन ते फक्त ज्ञान भेटते आणि भाषण भेटते, चांगले ऐकायला भेटन. त्या निमित्तानं आपल्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडन आणि आपण काहीतरी तिथून घेऊन जाऊ आणि आपली विचारसरणी पक्षाची काय आहे हे आपल्या गावामध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्यांना सांगू शकू, आपल्या मतदारांना सांगू शकू. खूप सोपं आहे कोरडे साहेब. पैसेवाल्यासोबत राहिलं, पैसेवाल्यासोबत मिळून मिसळून त्याच्यासारखं राजकारण करणं. आम्ही निवडून आणतो, नगरसेवक उठून पळते, जिल्हा परिषद मेंबर उठून पळते, येते तिकीट मागायला इथं, कारण जनतेची साथ आमच्या सोबत असते. निवडून इथून जाणार आहे हे माहीत असते म्हणून मदत आमची घेते. वेळेवर पैशाची संधी साधण्यासाठी किंवा सत्तेची लालच म्हणून इथून उठून पळून जाते. त्याचप्रमाणे बाई सोबतही घडलं. आपल्याच नांदेडच्या आमदारांना आपल्याला मत नाही दिलं. हे कशामुळे? हे सगळे लागले आहे पैशाच्या मागे. तुमच्या आमच्या प्रश्नाचं काही देणघेण घेणं नाही. शेतकरी मेला तर मरू दे, गरीब जनता मेली तर मरू दे, कोणाच्या घरची वीज कापू दे, कोणाची मयत तिथं उठू दे, कोण्या दलितावर अत्याचार होऊ दे, कोण्या पोरीवर बलात्कार होऊ दे, तिचा खून होऊ दे, कोणाला काही देणघेण नाही आहे. स्वतःचे खिसे भरायचे आहे, सत्तेमध्ये जायचं आहे ना आपला माल मलिदा खायचा आहे. याच विचारसरणीचे लोक या राज्यामध्ये आहे. या राज्यामध्येच नाही, या देशामध्ये सुद्धा आहे. काय पाहून राहिलो? इकडचा निघाला तिकडच्या पक्षात धसला, तिकडून निघाला इकडच्या पक्षात धसला. पक्ष सोडणं, पक्ष बदलणं म्हणजे एवढंच समजून राहिले जसे काही आंघोळ केल्याबरोबर कपडे बदलून राहिले. कपडे बदलासाठी विचारसरणी लागत नाही, पण पक्ष बदलण्यासाठी विचारसरणी लागते. आणि जी विचारसरणी आपल्याला पटते त्या पक्षाचं आपण काम करतो. पण सध्या हे पाहायला भेटते का जिथं आपलं जमते तिथं आपण गेलं पाहिजे. भाजप कोणत्या विचाराचा पक्ष आहे हे आपल्याला घेण देण नाहीये. मी माझ्या जुन्या कार्यकर्त्याला मेसेज टाकला, हे पत्रक पाठवलं का या कार्यकर्ता मेळाव्याला ये. त्यानं मला उत्तर पाठवलं का भाऊ तुम्ही ऍडजस्टमेंट शिका, लोक काही कामाचे राहिले नाही, आपलं पहा, आपण आपलं पाहिलं पाहिजे. तुम्ही पण भाजपमध्ये आलं पाहिजे तरच तुम्ही आमदार बनू शकता. काय करायचं आहे? लेड बायले आमदार बनून जर तुम्ही तुमच्या विचाराच्या विरुद्ध पक्षामध्ये जाल आणि त्या विरुद्ध विचाराच्या पक्षामध्ये जाऊन तुम्ही एकही अक्षर स्टेजवर बोलू शकणार नाही, सभागृहामध्ये एकही प्रश्न मांडू शकणार नाही, त्या लेड बायल्या आमदाराचं नाव करून करता काय जो काहीच तुमच्या जनतेसाठी करू शकणार नाही. करा ऍडजस्टमेंट. काऊन ऍडजस्टमेंट करू? बरं केली ऍडजस्टमेंट, मग तुमच्या कामाचं कसं राहील? मी माझ्या आजोबानं बांधलेलं होतं घर, ते 5 वर्षात पहिले घर बांधील का तुमचे प्रश्न 5 बसेल? जर ऍडजस्टमेंट करायची आहे तर मी कशाला लक्ष देईन?
माझ्यावर जनता प्रेम करते, माझ्या वडिलावर जनता प्रेम करते, बिना पैशानं लोक मतदान आम्हाला करते, आमची इज्जत ठेवते, म्हणून आम्ही प्रामाणिकपणे लोकांचं काम करतो. आम्ही पैशाच्या मागे धावत. आपण तर अनेक पक्षाचे आहे, ते वीरेंद्र बाबू तर केव्हाच आमदार म्हणून निवडून गेले असतील. वीरेंद्र बाबूला काही वेळा मंत्रिपदाच्या ऑफर भेटले आहे. काऊन रणजित बाबूच्या पुराले पक्ष सोडून भाजपमध्ये जावं लागलं आमदार व्हासाठी? काऊन दत्ता मेघेच्या पोराले पक्ष सोडून जावं लागलं? काऊन दत्ता मेघे पक्ष सोडून जावं लागलं ना आमदार व्हासाठी विरुद्ध विचारसरणीमध्ये जावं लागलं? हे फक्त सत्तेचे पायी आहे. एक सत्ता पाहिजे, याच्या संस्था सांभाळायच्या आहे. एक सत्ता पाहिजे, याचा पैसा वाचवायचा आहे. एक सत्ता पाहिजे, जेल पाहायची नाहीये. एक सत्ता पाहिजे, ते पैसे आहेत त्याच्या दुप्पट अजून कमवायचे आहे त्याच्यासाठी. हेच मी करू म्हणतात. हे मी केलं तर तुमचे प्रश्न कसे सुटत? तुमच्यासाठी रस्त्यावर कोण येईल? तुमची पोरगी जर मेली तर पोलीस स्टेशनवर मोर्चा कोण काढल? काही म्हणा भाऊ, तुमचं सगळं पटते, पण तुमचा पक्ष विनय तो बदला, तो खूपच लहान आहे. हे विचारसरणी आहे. लहान आहे म्हणजे काय? इथून 20 वर्ष आधी भाजप केवढा मोठा पक्ष होता? 2च खासदार होते. तुम्ही मत टाकले. जसं भाईनं सांगितलं आपल्या भाषणामध्ये कोरडे साहेबांना, काय जातीवादी जेव्हा प्रचार सुरू झाला, भांडणं जेव्हा जातीचे धर्माचे लावणं सुरू झाले, तेव्हा विचारसरणीवाले पक्ष मागे येत गेले आणि हे भावनिक भावना भडकवणारे पक्ष मोठे होत गेले. म्हणून हे पक्ष सत्तेत बसत गेले आणि हे सत्तेत बसत गेलेले पक्ष आज मोठे झाले. ते भावनिक आपण बोलू शकत नाही. देव धर्माची भीक मागून आपण मत मागू शकत नाही. आपण विचार मागणारे माणसं आहे, आपण अडचणी मांडणारे माणसं आहे, आपण सोल्युशन सांगणारे माणसं आहे. या देशामध्ये लेबर ऍक्ट कोण आणला असेल तर शेतकरी कामगार पक्षानं, कम्युनिस्ट पक्षानं या इथं लागू केला आणि त्याच्या सर्व मागण्यासाठी लढाया सुद्धा दिल्या. 8 तासाचा लेबर कोणताही कर्मचारी 8 तासाच्या वर काम करणार नाही. ह्या जर कायदा लागू झाला असेल तर ह्या फक्त लाल झेंडेवाल्यांच्या आंदोलनामुळे झाला. शेतकऱ्याशी तर कोणालाच देत नाही. शेतकरी मेला काय, राहिला काय, त्यानं बिल भरलं काय, नाही भरलं काय, अडाणी अंबानीचं घर भरलं पाहिजे आणि बिर्ला टाटा मोठे झाले पाहिजे, याच तर विचारसरणीचे सगळे आहे. जब उनको मिलेगा तभी जब तरफ आहे ना. म्हणून मेहुल चौकसी सारखे उठून पळते, ललित मोदी सारखे उठून पळते आणि विजय मल्ल्या सारखे उठून पळते. त्याला उठून पळवण्यात हे सरकार त्याची मदत करते. याचे भ्रष्टाचारानं हात बरबटलेले आहे. देश विकून खाणं सुरू आहे, तरी इथची जनतेचं ते डोळे उघडत नाही. ते अजूनही हिंदू मुसलमानावरच आहे. मधात ते कमी जर वाटलं हिंदू मुसलमानाचं तर मधातच पाकिस्तान येते. ज्या पाकिस्तानाची भीती आपल्या काटोल करायला कवडीची नाही, ज्या मुसलमानाची भीती आपल्या काटोल करायला कवडीची नाही, ते आपल्या मनात पेरण्यात येते. आपल्या मनात पेरण्यात यायला पाहिजे. आपल्या मनात या गोष्टी आल्या पाहिजे का आपण जे शेतामध्ये पेरतो, ज्याच्यासाठी आपण घाम गाळतो, ते बियाणे आपण कुठून विकत घेतो, किती रुपयात विकत घेतो. आठवत असेल टाकायचे तुमचा काळ, खेटर राहे पायात टायरची, आठवते? त्याच खेटरानं सर केले, शेणानं चपलीनं रगडून बियाणं तयार करे आणि ते बियाणं वावरात केले. कुठून तयार होईल? जो माल कापूस तुमचा निघे तो कापूस तुम्ही विक्री कराल ने, पण त्याच्यातला काही कापूस घरी साठवून ठेवे, कारण दुलया भरायच्या राहे, गाद्या भरायच्या राहे, त्याच्यातून जे सरकी निघे त्याचं बियाणं तयार करे. सायंटिस्ट घरातच होते, आता सायंटिस्ट बाहेर तयार झाले आहे. हे परिस्थिती सरकारनं आणली आहे. त्या जुन्या असे का नवीन असे यायला शेतकऱ्याचं काही घेणं नाही आहे. पाकिटात तेच सरकी भरते, तेच पॅकेट करते, त्याच्यावर रंगरंगोटी करते, नाव बदलते आणि MRP न विकण्यात येते. आणि हे लूट जोपर्यंत थांबत नाही, शेतकरी तोपर्यंत स्वाभिमानानं जगू शकत नाही.
शेतकऱ्याचं हायब्रिड काढायचं शोधून असा तुमचा उपज झाला पाहिजे, हे ऍव्हरेज येणार आहे. तुम्ही जे पारंपरिक शेती करता ते तुम्ही विसरून गेले पाहिजे आणि त्याच्यातून तुम्ही बियाणं तर नाही या पिढीला, आता तुमच्या नंतर दुसरी तिसरी पिढी असेल, या पिढीला आता बियाणे तयार करता नाहीये. त्याला वाट पाहा लागते पाकिट केव्हा येणार आहे. आणि पाकिट जर पूर्ण बियाण्याची प्रोसेस न करताच पॅक केले असेल तर काहीच ऍव्हरेज येत नाही. दुबार पेरणीची वेळ येते. मागण्या जास्त आहे. रिकाम चोट बसला असशील, नोकरी नसेल तुले, शिक्षण होऊन गेला आहे की नाही? हा कोणाचा दोष आहे? तुझ्या शिक्षणाचा आहे का या सिस्टीमचा आहे? हे सिस्टीम हलवण्याची ताकद आपल्या हातात असली पाहिजे. ते सिस्टीम हलवण्याची ताकद बाबासाहेबांना मताच्या यानं अधिकारानं आपल्या हातात दिली आहे. ते आपण विसरून जातो. मोठ्या पक्षात चला भाऊ मगच जमते. मोठा म्हणजे काय? इच्छित उदाहरण घेऊन सांगतो मी. राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष मायनस अनिल देशमुख या इथं 500,000 का शून्य? मग अनिल देशमुख मायनस केल्यावर पक्ष उगत नाही तर त्याचा पक्ष कुठून मोठा राहिला? शिवसेना आहे मोठा. फक्त सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप थोडासा मोठा दिसते. याच्यासाठी का मेळ्याची संख्या वाढली आहे. रोज पेपरात तेच वाचते, मोदीचं कौतिक आणि तेच टीव्हीवर पाहते आणि त्याच्याच मतानं सुरू आहे ना भावनिक भावना भडकवते. म्हणून त्याचे 15-20 हजार मतं आहेत या क्षेत्रामध्ये. कोणता पक्ष मोठा आहे? कोणताच तर नाही आहे. किती भेटले तर काँग्रेसने इथं 3,000, त्याच्यापेक्षा जास्त मुले होते. 3,000 होते ना. कोणता मोठा पक्ष आहे? मोठा पक्ष सगळ्यात मोठा असते तो म्हणजे मतदार. आणि मतदाराला जोपर्यंत स्वतःचे प्रश्न समजत नाही, स्वतःचे प्रश्न सोडवणारा समजत नाही, तोपर्यंत त्याचा पक्ष मोठा होत नसते. तुम्ही आमची साथ दिली आणि आपला आमदार इथं निवडून गेला तर या क्षेत्रात पक्ष वाढायला वेळ लागणार नाही. या पूर्ण महाराष्ट्रात पक्ष वाढायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात पक्ष वाढल्यावर या देशात पक्ष वाढायला वेळ लागणार. मोठा करणं तुमच्या हातात असते. पैदाइशी मोठा कोणीच नाही राहत. एकदम 50 वर्षाचा माणूस पैदा होते का आईच्या पोटी? बाळच होईल ना. बापन माय त्याला खाऊ पिऊ घालून पोषण तेव्हाच मोठा होईल ना. मग तुम्हीच तर माय बाप आहे. तुम्हीच तर पोसला पाहिजे कार्यकर्ता कोणता कामाचा आहे कोणता नाही आहे. 4 गोष्टी कसं मोठं झालं पाहिजे, कसं मोठ्या पक्षात गेलं पाहिजे हे सांगण्यापेक्षा आपण मोठंच आहोत हे प्रूव्ह करून दिलं आहे आपण 2 वेळा. केलाय का नाही केलाय? 2 वेळा का 3 वेळा? गावातलं पकडलं तर 3 वेळा प्रूव्ह करून दिलं आहे. आठवते मागचा म्युनिसिपालिटीचं इलेक्शन, याच्या मागचं अनिल देशमुख स्टेशनावरचं चोट्ट एकत्र होते. एकत्र मिळून आपल्या विरोधात लढले होते. शेका पक्षाचे 13 निवडून आले होते आणि 1 सीट 7 मतांना पडली होती. सारे मोठे पक्ष तिथं जमा होते. एकटा विरोधात होतो. आला पहिला अनुभव तेव्हा का आपण आपल्या भरोशावर काही बनवू शकतो. त्याच्यानंतर दुसरा अनुभव 14 मध्ये आपण आमदारकी लढलो. आपण अनिल देशमुखाच्या विरोधात प्रचार केला. अनिल देशमुखानं 20 वर्षामध्ये काय केलं हे जनतेला समजावून सांगितलं. त्याच्या भरोश्यावर हे मोदी लय पेपरात चालू होतं, टीव्हीवर चालू होतं, म्हणून त्याचा अनिल देशमुखाचा विरोध तयार केला. विरोध तयार या क्षेत्रामध्ये करणारा मी, विरोध तयार झाला माझ्यामुळे, पण त्याचा फायदा अनपेक्षितपणे भाजपला झाला आणि त्याचा पुतण्या निवडून आला. मग अनिल देशमुखाला पाडण्याचं काम कोण केलं? मग आपली शक्ती आहे का नाही आहे? मग जेव्हा पुन्हा महाविकास आघाडी झाली, भाईनं म्हटलं की यावेळी उभं नाही राहायचं आणि त्या चोट्याला तिकीट भेटली भाजपची स्टेशनावरच्या त्या डुकराले. आणि ते पाप या क्षेत्रामध्ये नाही उगवलं पाहिजे. 2 नंबरचे धंदे नाही सुरू झाले पाहिजे. अवैध धंदे या क्षेत्रामध्ये नाही झाले पाहिजे आणि भ्रष्टाचार फोकावला नाही पाहिजे. दाब दपट झाला नाही पाहिजे. म्हणून आपण अनिल देशमुखांचा जो पारंपरिक आपला राजकीय विरोधक आहे
वीरेंद्र बाबू 2 वेळा अनिल देशमुखांच्या विरोधात लढले आणि पडले. त्या अनिल देशमुखांना आम्हाला प्रत्येक वेळी पाण्यातच पाहिलं आहे, तरी छातीला माती लावून त्या माणसाची मदत केली आणि त्याला निवडून आणून दाखवलं का नाही दाखवलं? मग आपली ताकद कशी नाही आहे? त्यानं मला त्या कार्यकर्त्यानं म्हटलं का हा पेपर तुम्ही वाचला नसेल, सगळ्या इलांटू पिलांटूचे नाव आहे, 15 जणांचे आमदारकी लढणार आहे म्हणून, पण तुमचं नाव नाही, तुमचा फोटो नाही आहे. म्हटलं असे पेपर उसाच्या कामी येते आणि पैशानं छापून भेटते. हे पैसे आपण देत नाही म्हणून कोणी छापत नाही. हे छापून घ्यासाठी, स्वतःच कौतुक करायसाठी चॅनलवाल्याला पैसे द्यायला लागते, पेपरवाल्याला पैसे द्यायला, ते आपण देऊ शकत नाही. म्हणून आपला पक्ष काय आहे, आपली विचारसरणी काय आहे, आपण कोणासाठी झटतो, आपले प्रश्न कसे मांडले पाहिजे, म्हणून आपण अधिवेशनामध्ये गेलो पाहिजे. शेतकरी कामगार पक्षाचे विचारवंत लोक आणि समविचारी पक्षाचे पाहुणे म्हणून येणारे लोकही तिथं वक्ते म्हणून येते आणि ते पूर्ण याची फोडणी करून सांगते. त्याच्यातून आपल्या डोक्यात प्रकाश पडतो. म्हणून आपल्या येणाऱ्या 2 तारखेला 3 तारखेला पक्षाच्या अधिवेशनात जायचं आहे. जरा ते साहेबाचं काय आहे मला नाही माहित, मी बस देणार नाही, तुम्ही आपापल्या पैशाने येता, बाकीची सोय तिथं राहायची धर्मशाळेमध्ये वगैरे पक्ष करणार आहे, खाण्याची सोय तुमची पक्ष करणार आहे. पण माझ्याकडे पाहायचा नका, माझ्याकडे पाहायच्या आधी आपल्यात मागं पाहून घेता, तेवढाच अंधार माया मागा. हा व्यवस्था तुमच्याकडे. तर हे आपण एकजूट झालो तर काय आपण करू शकतो हे प्रूव्ह करून दिलेलं आहे जुन्या माणसाने. जसं प्रदीप भाऊनं सांगितलं का माझ्याजवळ काहीच नाही आहे, तसं वीरेंद्र देशमुख वारले होते तर 20 लाखाचं कर्ज आमच्या डोक्यावर सोडून गेले होते. हेच परिस्थिती एनडी पाटलाची, हेच परिस्थिती गणपतरावची, हेच परिस्थिती दिबा पाटलाची, हेच परिस्थिती सगळ्या शेतकरी कामगार पक्षाच्या जुन्या नेत्याची. 36 आमदार एका वेळी सभागृहामध्ये निवडून जाणारा हा पक्ष एकाएकी कमी कसा झाला याचा विचार आपण केला पाहिजे. नाही तर आपण त्याचं अभ्यास केला पाहिजे. याच्यामध्ये कमी होण्याचं कारण धर्मांध शक्ती वाढणे, वाह्यात प्रचार वाढणे आणि यांचं उतरतं वय, आणि एकानंही आपलं पोरग प्रमोट केलं नाही. वीरेंद्र देशमुखांनी आपलं पोरग प्रमोट केलं नाही. 7 वर्षाची गॅप गेली म्हणून एवढी ताकद लागून राहिली. त्याच वर्षी उतरलो असतो न ठाकूर पैदा झाला असता, न अनिल देशमुखाला पुन्हा आमदारकी दिसली असती. हे संधी साधू राजकारण माझ्या बापानं शिकवलं नाही आणि आमच्या पक्षानं शिकवलं नाही. हे पिढीजात राजकारण करणं हे कोणी शिकवलं नाही आणि केलंही नाही पक्षानं. ज्याच्या मनगडात ताकद असन, ज्याची विचारसरणी चांगली असन, जो लोकांचं काम करत असन, जो अर्ध्या रात्री लोकांच्या कामासाठी रस्त्यावर उतरत असन आणि त्याचं काम निकाल लागेपर्यंत आंदोलन करत असन, त्याच्या मनगडात ताकद असन, त्यानं पक्षामध्ये याव आणि त्यानं आपली कसब दाखव आणि त्यानं आपलं तिकीट घेऊन जाव. तिकीट काय यायला मागून राहिले? माझ्यासारखा पक्षात तिकीट आहे. आपल्या पक्षात बायको झोपवा नाही लागत, आपल्या पक्षात पैसे खाऊ नाही घाला लागत. तिकीट तुमच्या शब्दावर येते. तिकीट माझ्याच खिशात आहे. विचार आपल्याला पुढचा करायचा आहे. हे लेहडे पुन्हा निवडून येऊ द्यायचे आहे का? हा विचार करायचा आहे. म्हणून आपण चुपचाप बसलोय, म्हणून आपण आपलं काम पुढे नेऊन नाही राहिलो. एवढा विचार आहे. एक वेळा हे जातीयवादी धर्मवादी शक्ती संपली पाहिजे, नेस्तनाबूत झाली पाहिजे. नंतर समविचारी पक्ष ज्याच्याशी आपली दुश्मनी आहे त्याच्याशी एक एक हात नंतर करता येईल. या विचारसरणीत अटकलो आहे, या विचारात अटकलो आहे, म्हणून चुपचाप बसलो आहे. माहीत नाही तर जरा त्याची तिकीट जरा त्याच्या खिशात आहे. हा पक्षच नाही आहे तसा. लाईन लावा लागते, तिकीट मागा लागते.
किंवा काही पैसे द्यावे लागते का, कोणाला झोपवा लागते. हे पक्ष तसा नाही आहे. हे बाकीच्या पक्ष येत होते. पण आपण लढायचं, काय करायचं काय नाही करायचं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे त्या 1985 मध्ये 85 आहे का तुम्हाला माहित असेल. सुनील शिंदे पहिल्यांदा निवडून केव्हा आले? 80 मध्ये सुनील शिंदे म्हणजे पुल निर्माण झालं होतं. शरद पवार साहेबांना पुरोगामी लोकशाही आघाडी तयार केली होती. त्या आघाडीमध्ये वीरेंद्र बाबू तिकीट पाहिजे होतं. ते वीरेंद्र बाबूसाठी तिकीट न मागता यांनी सुनील शिंदेसाठी तिकीट मागितलं. वीरेंद्र बाबू नाराज झाले, घरी बसले होते. सुनील शिंदे घरी आले, साष्टांग नमस्कार केला, तुमचा आशीर्वाद असल्याशिवाय मी निवडून नाही येऊ शकत. आणि तेव्हा वीरेंद्र बाबू घराच्या बाहेर निघाले, प्रचार केला आणि सुनील शिंदे निवडून आला. एका गावाच्या भरोशावरचा. कोणाला पडलं? कोरडे साहेब. या क्षेत्रातला उच्च शिक्षित, या महाराष्ट्रातला उच्च शिक्षित, या देशातला उच्च शिक्षित, ज्यानं 30, 35, 32 डिग्र्या घेतल्या होत्या, ते श्रीकांत जिचकारला पाडून निवडून आलं. आणि हेच तिकीट वीरेंद्र देशमुखाला राहिली असती तर वीरेंद्र देशमुख 1980 मध्येच आमदार झाले असते आणि सलग 40 वर्ष आमदार राहिले असते मरेपर्यंत. कारण त्याचं काम तसं होतं. नुसती म्युन्सिपालिटी हातात होती तर या क्षेत्रातलं, विधानसभा क्षेत्रातलं एकही गाव सुटलं नाही जिथचा एखादा माणूस कर्मचारी म्हणून नगरपालिकेमध्ये लागला. या पद्धतीनं काम करत होते. लोकांना अर्ज द्यायला लागते, अर्जाचं फॉलोअप घेते, पाठपुरावा करतो म्हणते, पाठपुरावा कर म्हणते, हो न जाणं हेट नाही, भलमानचाईले खोट नाही अशी परिस्थिती आहे. वीरेंद्र देशमुखांना असो पत्रिका असन, पत्रिकेचा चिटोरा फाडला, त्याच्यावर शिवच्या नावानं ऑर्डर लावला तर नोकरी लागेल. या पद्धतीनं काम केलं म्हणून पक्ष इथं मोठा झाला. हे परिस्थिती निर्माण करणं आपल्या हाती आहे. हे त्यावेळी पक्षाचं चुकलं. 80 मध्ये तिकीट आपल्याला मिळालं नाही वीरेंद्र बाबूला. सुनील शिंदे आमदार झाले. 10 वर्ष ते आमदार राहिले. नंतर 95 मध्ये पुन्हा आपण शरद पवार सोबत लढलो. पुन्हा आपली आघाडीच्या गोष्टी सुरू झाल्या. नाही 95 मध्ये नाही, 95 मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले होते. 95 मध्ये इलेक्शन झालं. 95 मध्ये पक्षानं वीरेंद्र बाबूला तिकीट दिलं. ते 2-2.5 हजार मतांना आपण इलेक्शन हारलो. त्याला अनेक कारण होते. पैसे घेऊन उभे राहणारे होते. आपले समविचारी पक्षाचे माणसं उभे राहिले. आपल्यातच विभाजन केलं. 5,000 मतं सीपीआयच्या मानकर यांना खाल्ले, आपलेच मतं खाल्ले. बीएसपीचा माणूस उभा राहिला, महाज भाऊ उभा राहिला, कोण उभा केला सगळे जग जाहीर माहित आहे. 5,000 मतं त्यांना आपल्याच विचाराचे खाल्ले. 5 आणि 5 10 आपले मायनस झाले. शेतकरी संघटनेची बाई उभी झाली, तिनं 12,000 का 18,000 मतं खाल्ले. आपल्याच विचारसरणीचे मतं खाल्ले म्हणून आपले पुन्हा ते 28,000 टोटल मतं मायनस झाले. तरी आपण 2 ते 2,500 मतांनाच पडलो कोरडे साहेब त्या इलेक्शन मध्ये. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा 99 मध्ये शरद पवार साहेब आले आणि ते पुन्हा आपल्या सोबत लढले. सिंहाचा वाटा पक्ष संपवण्याचा, शेखा पक्ष संपवण्याचा कोणाचा असेल तर शरद पवार साहेबाचा आहे. मी छाती खोलून आणि छाती ठोकून सांगू शकतो. हे मी मागच्या 2-4 महिन्याआधी ते तुमचे रोहित पवार आले होते. तिथं रवी भवन मध्ये मीटिंग होती. त्याच्या तोंडावर सांगितलं, तुम्ही काय आम्हाला सोबत घेता, तुम्ही काय आघाडी करता, तुम्ही काय आम्हाला त्या भाजपची भीती दाखवता. आम्हाला संपवणारे, कम्युनिस्ट पार्टीला संपवणारे तुम्हीच का. आणि आपण त्याच्यासोबत गेलो, त्याच्यासोबत युती करून मग पुन्हा तिकीटचा घोळ आला आणि काटोलच्या याच्यावरून युती तुटली. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात युती होती पण काटोल मध्ये नव्हती. शेखा पक्षाचं तिकीट वीरेंद्र बाबूला मिळालं आणि हे जे अपक्ष म्हणून निवडून गेले होते अनिल बाबू, ते
घाईघाईनं शरद पवारच्या पार्टीत घुसले. आघाडीचं तिकीट हे शेका पक्षाला नाही सुटलं पाहिजे. आपण सिटिंग आमदार म्हणून तिथं गेलो तर आपल्यालाच तिकीट राष्ट्रवादीला मिळेल आणि शेका पक्षाला तिकीट मिळणार नाही. मग शेका पक्ष ते लढवणार नाही ना, आपलं पाहायचं जमून जाईल. म्हणून हे अनिल बाबू त्या राष्ट्रवादीत घुसले आणि तिथून उभे राहिले. तरी शेका पक्षानं बगावत करून ते तिकीट वीरेंद्र बाबूला दिलं आणि त्याच्यानंतर समोरासमोर सामना झाला. तेही इलेक्शन आपण थोड्या मतानं हरलो. तेही असेच अद्वा उभे केले. यायचं जमत नाही, यायचा पक्ष मोठा नाही, यायच्या जवळ पैसे नाही, या फालतूचे प्रचार करून पेपर मॅनेज नाही करू शकले, पैसे नव्हते म्हणून वीरेंद्र देशमुख हे रेस मध्येच नाहीये. दिल्ली येत होते पेपरवाले, कारण त्याच्यासोबत सीधा पोचली नव्हती. आणि तिथेही थोड्या मतानं आपण इलेक्शन हारले. वीरेंद्र देशमुख 99 मध्ये हारल्यावर 2000 मध्ये वारले. त्याच्यानंतर 2007 पर्यंत आम्ही राजकारणात नाही आलो. त्याला आर्थिक कारण होतं, आम्ही कर्जात होतो. आम्ही ज्या पद्धतीचं राजकारण या क्षेत्रामध्ये पाहिलं आहे, ज्या पद्धतीनं वीरेंद्र देशमुखाच्या अडचणी पोरगा म्हणून, कुटुंब म्हणून आम्ही डोळ्यानं पाहिले आहे, त्या परिस्थितीमध्ये आम्हाला हे घाणेरड्या राजकारणात यायचंच नव्हतं. म्हणून आम्ही 2007 पर्यंत आलो नाही. पण गयावया करणारे कार्यकर्ते दिसले. त्याईनं कुठं जायचं, त्याईनं कुठं मागण्या करायच्या, त्याईनं आपले प्रश्न कुठं मांडायचे. आयुष्य तुमच्या वडिलांसोबत गेलं, आताही आम्ही कुठं जायचं, आम्हाला ते दुसरे चालतच नाही. तुम्ही राजकारणात आलंच पाहिजे, तुम्ही उभं राहिलंच पाहिजे. म्हणून 2007 मध्ये मी राजकारणामध्ये आलो आणि 2007 मध्ये नगरपालिका लढवली आणि 3 नगरसेवक आम्ही निवडून आलो. त्याच 5 वर्षात जंगी तयारी केली. 2011 मध्ये अख्खी सत्ताच निवडून आली. सगळं स्वतःच्या भरोशावर केलं. करू नाही शकत आपण. मनगडात दम राहिला सारच जमते. मग इंद्र मनात छोटा पक्ष आहे, मोठा पक्ष आहे. अरे दिग्गज पाडले ना, मग पक्षाचा काय संबंध आहे? तुम्हीच तर पक्ष आहे. पुन्हा झोळा उचला, पुन्हा डब्बे बांधा, पुन्हा प्रचाराला लागा. नाही आपले दिवस इंत मंद. नाही चालू शकणार मी त्याच्यासारखं धाब्यावर. नाही पाजू शकणार रोज संध्याकाळी तुम्हाला दारू. सारेच पेते हे म्हणत नाही, पण पेते ते सांगून राहिलं. जसं स्वखर्चानं आपला आमदार, आपल्यातला माणूस निवडून गेला पाहिजे, आपल्या विचाराचा निवडून गेला पाहिजे, आपले प्रश्न सोडवणारा निवडून गेला पाहिजे, आपले प्रश्न मांडणारा निवडून गेला पाहिजे. हे जिद्द तुमच्या मनात लागत नाही आणि तुम्ही ते मनातून काढत नाही का पक्ष लहान आहे. तुम्ही आहे तर पक्ष मोठा आहे, लहान नाही आहे. या निमित्तानं आपलं हे संवाद मेळावा होता. या निमित्तानं सगळ्यांना विनंती केली, मी करतो. किती दिवस दुसऱ्याची धुवाची, आपलीच पाहून घेऊन पहिले. ठीक आहे, अनिल बाबू सिनियर होते, केलं काम. आता तर ऐकून राहिलो का सलील बाबू येणार आहे. मी माझ्यापेक्षा वयानं लहान ज्युनियर माणसाचं काम करीन का मी? हाही विचार पक्षाने केला पाहिजे. काही जर उभं नसेल राहतं, 80 वर्षाचे झाले तरी लढतोच म्हणते, तर त्याला तेही सांगितलं पाहिजे का तुम्ही म्हातारे झाले, तुमचं नाव या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे, तुम्ही गृहमंत्री राहिलेले माणसं आहे, तुम्हाला तिथून पक्षानं MLC केलं पाहिजे किंवा MP केलं पाहिजे, राज्यसभेवर पाठवलं पाहिजे किंवा विधान परिषदेवर पाठवलं पाहिजे. आली सत्ता तर मंत्री ते होणारच आहे. एन प्रकारे त्याचं जमू शकते, पण लढल्याशिवाय आपलं जमू शकत नाही. म्हणून तिकीट आपल्याला पाहिजे. आणि ज्या ताकदीनं आपण त्याच्या सोबत राहिलो तर त्याच ताकदीनं आपल्या सोबत ते राहिले पाहिजे. काहून त्याच्या पोराचं काम करायचं? करू ना 10 वर्षानं. आम्ही थांबलो इतके 50 वर्षाचे होईपर्यंत त्याचं पोरग नाही थांबू शकत का? 50 वर्षाचं होईपर्यंत मग हे आपण मांडलं पाहिजे पक्षामध्ये. आणि या निमित्तानं आपला संवाद झाला, चर्चा झाल्या, सगळ्यांचे मत ऐकून घेतले. पण इथं संपत नाही. पुन्हा एक वेळा विनंती करतो, 2 तारखेचं जे अधिवेशन आहे त्याच्यासाठी 1 तारखेलाच जायचं आहे. आपापल्या परीनं तयारी करा. 5-5, 10-10 जण म्हणून आपापल्या गाड्या करा. ज्याच्या सोबतीच्या गाड्या असेल त्यांना
तिथं वर्गणी करून पेट्रोल डिझेलची सोय करा, चालण्याचा खर्च तुम्हाला आहे, तिथं खर्च नाही आहे, ना राहण्याचा आहे ना खाण्याचा. तर अधिवेशन हे आपल्यासारखेच कार्यकर्ते मोठं करू शकते. जोपर्यंत थेंब थेंब साचत नाही तर तळ तयार होत नाही म्हणते. तसंच प्रत्येक गाव खेड्यावरून आपल्या विचारसरणीचे लोक, आपल्या पक्षाचे लोक, आपल्या पक्षाचे कार्यकर्ते जोपर्यंत अधिवेशनाला जात नाही तोपर्यंत अधिवेशन मोठं होत नाही. एक वेळ तुम्हाला त्यात सांगतो का, हे अधिवेशन जर मोठं झालं आणि प्रचंड संख्येनं मोठं झालं, शरद पवार तुम्हाला विचारायला सीटा किती पाहिजे, त्याचं तख्त हलवणं आणि हे बाकीच्या तख्त हलवणं आपल्या हातात आहे. म्हणून आपण मोठ्या संख्येत तिथं गेलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.